नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे रविवार आणि डेट आहे 1 फेब्रुवारी. आता वाजलेले आहेत 9:30 आणि मी उठलो होतो 7:30 वाजता. आज मॅच बघायला जायची. UPL पियुषची पहिलीच मॅच आहे आणि आपले 31 व्लॉग्स अपलोड झालेले आहेत जानेवारीचे. तर ते नक्कीच जाऊन बघा. त्याच्यात एक रोड ट्रिपही मारलेली होती राजस्थानची. आणि काल रात्री खूप लेट झोपलो. 4 वाजता एडिटिंग करता सर्व थंबनेल टायटल वगैरे रात्रीच एडिट करून झोपलो होतो. आता पाहूया आजच्या दिवसात काय होते. कॉफी पिऊया आणि जाऊया ग्राउंडवर UPL पाहण्यासाठी. ब्लॅक कॉफी शिवाय आपली सकाळची सुरुवात होत नाही आणि आपला आवाज काय निघत नाही म्हणत. हॅलो कर. आता UPL बघायला आलेलो. आमच्या भावाची टीम क्वालिफाय तर झालेली आहे पण 1 नंबरवर आहे ग्रुप स्टेजमध्ये. म्हणजे आता परत यायला लागेल मॅच बघायला. आणि इथे भेटलाय अथर्व मॅक्स. बोल ना काय असं तर जाम बोलतो. हाय काय UPL बघायला आम्ही चौथी मॅच आहे. पण ते तर उद्या बघणार आहेत, आज नाही. आज का नाही तुम्ही उद्या बघा ना, ब्लॉग मध्ये बघा. हार्दिक पाटीलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. तुलसी ब्लॉगर, हाव आर यू. बोल ना काहीतरी तुझं मत मांड. सर्व आमची गावातले बघू शकता तुम्ही. UPL चालू आहे. गावातल्या सर्व मुलांना एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे क्रिकेटसाठी. सर्व मुलं मेहनत करतात त्यांची. आता 12:15 वाजलेले आहेत आणि मी घरी कधीच आलेलो. आता जेवतो आणि झोपतो, कारण की 2-3 दिवस झाले झोप पूर्ण नाही झालेली मिळत. आणि नंतर पुन्हा जाऊ UPL बघायला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी UPL का नाही खेळत, तर त्याच्यामागे एक रिझन आहे. मी तुम्हाला ते याच व्लॉगमध्ये सांगेल. आणि आपल्याला एक आपला लहानसा सबस्क्रायबर भेटला होता, तो की आपला म्हणजे मला माहीतच होतं, कारण की रोहनदादा नेहमी सांगायचा का आपला म्हणजे लहान मुलगा व्हिडिओज बघतो. आज तो आला. पहिले थोडा लादला पण नंतर कम्फर्टेबल झालेला. त्याला व्हिडिओमध्ये आपण घेतलेला आहे, पहिले तुम्ही बघितलं असेल. आणि आता जेवूया. आज संडे आहे तर चिकनची भाजी आहे. आणि मग झोपतो आणि मग परत ग्राउंडवर जाऊ. पण व्हिडिओच्या संपेपर्यंत मी तुम्हाला तो रिझन नक्कीच सांगेल. आणि चिकन राईस और कांदा हॅलो आईस. आता 3:30 वाजलेले आहेत. आता ऑलमोस्ट UPL संपत आली असेल आणि झोपलो होतो. झोपणं खूप गरजेचं होतं माझ्यासाठी. घसा बघा काय तेच प्रॉब्लेम, आवाजच नाही निघत म्हणत. आता जाऊया UPL बघण्यासाठी. आता कोणाला तरी शोधावं लागेल ग्राउंडपर्यंत पोहोचण्यासाठी. तर चला पटापट जाऊया. आणि असं फोनवर कळलं आहे का पियुषची पहिली मॅच हरलेला आहे पियुष. तर त्यांना अजून एक चान्स आहे. त्यांना अजून एक चान्स कसा आहे की ते टॉपला होते त्यांच्या A ग्रुपमध्ये, त्याकरता त्यांना अजून एक चान्स आहे. क्वालिफायर 1 खेळले, आता क्वालिफायर 2 पाहायला जाऊया. त्या अगोदर एक एलिमिनेटर होईल, तीही देखील पाहूया. तर चला जाऊया, कारण की आज गर्दी झाली असेल, संडे आहे म्हणून. नाही तर इतर वेळी उंबरोळीचं मैदान म्हटलं आणि गर्दी नाही होणार असं शक्यच नाही होत. कारण की आपल्या इथे जेवढ्या टुर्नामेंट झाल्यात ना तेवढ्याला खूप गर्दी असायची पहिले. आत्ताही होते, कारण की रोडच्या परफेक्ट बाजूला ग्राउंड आहे आपला. तू खाली जा, मी कॅच घेईन. तू कॅच फेकेल. तू कॅच घेतला तर तुला बॉल भेटेल. खाली जा, खाली. बघायला मिळते. जोडी मैदानाच्या आतमध्ये चिन्मय थांबलेला आहे. राकेशला पाठवलंय जी सलामीची जोडी सातत्याने लिडिंग करतोय. केले या स्पर्धेत आणि तिथे हर्ष बघा कुठे उभा आहे. फलंदाजाला लक्ष बाई वरती जाऊन ते स्पार्कल व्हायला लागला. सुरू आहे आणि काय जबरदस्त मात्र मजा. खरोखर हा उत्सव आहे मुंबईकरांचा आणि हा उत्सव साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त प्रतिमाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला. दोन धावांची आवश्यकता असेल. मनापासून धन्यवाद म्हणतो जिंकण्यासाठी. शिवाय नको देऊ. फायनल मॅच अँड व्हॉट अ क्लास फिनिश.
परत मागे 2 धावा. आणि इतर धावांची आवश्यकता. शॉट आपल्या चेंडू पिक केला चेंडू आणि पॉइंट रिजन मध्ये सेंटर गेला आणि बाद चेंडू बरोबर स्पीड आपण काही पाहुणे नाही आहेत आणि ज्या चेअर्स या ठिकाणी उपस्थित आहेत तिथे आपल्याला पाहायला मिळतात थोडंसं चेअर्स घेऊन यायचे आहेत दोन्ही संघाला विनंती करून. तर आता 8 वाजायला 10 मिनिटं आहेत. UPL बघून कधी चालू. आवाज थोडा कमी वाटत असेल. जोरात बोलायला जातो तर आवाज निघत नाही. आता चाललोय पालघरला. कोणासोबत चाललोय दाखवतो. थांबा 5 मिनिटं थांबा. म्हणजे तुमच्यासाठी 5 मिनिटं नाही, लगेच या क्लिप नंतर. तर मित्रांनो, घाईमध्ये पालघरला आलो आणि तुम्हाला सांगितलं कोण आहे ते दाखवायचं विसरून गेलो. आता थांबल्यावर दाखवतो कोण कोण आहेत आम्ही. आता आलोय डंक बर्गरला. पालघरमध्ये नवीनच ओपन झालं आहे. बर्गर खायला पाहूया टेस्ट कशी आहे. तर कालच बर्थडे झाला आहे आणि पार्टी देते का नाही? स्पॉन्सर देऊ शकतो. अरे हा पण आहे, दिसला नाही तू. मला स्पॉन्सर आहे तो, तुला नाही. मी माझे पैसे भरेल. हा बघ. आज रात्रीच्या जेवणात आहे चिकन, ऑमलेट, अंडा राईस आणि भाकरी. डंक बर्गरमध्ये गेलो होतो. बर्गर तर खाल्ले पण जास्त व्लॉग नाही केला कारण की म्युझिक चालू होती आणि आपल्या व्हिडिओला कॉपीराईट लागली असती. तर आता जेवूया. नंतर आज लवकर झोपायचा प्लॅन होता पण एक व्हिडिओ पेंडिंग होती, एडिट पण करायची आणि व्हॉइस ओव्हर पण. आता कसा खराब आहे पण व्हॉइस ओव्हर करावाच लागेल, तर ते करूया आणि पण पुन्हा भेटू. व्हिडिओ ऑलमोस्ट एडिट झालेली आहे, फक्त व्हॉइस ओव्हर बाकी आहे. तर आता ऑलमोस्ट व्हिडिओ एडिट झालेली आहे रील, तर त्याला फक्त व्हॉइस ओव्हर बाकी आहे. तो आता ही व्हिडिओ एडिट झाल्यानंतर करतो. आणि मोठा प्रश्न, मी UPL का नाही खेळलो. गेले 6 सीझन मी खेळत होतो UPL. पहिले तर अशा टीममध्ये जायचो की मी तर युजली बॉलर आहे, बॉलिंग ऑलराऊंडर, पण मला बॉलिंगच्या कॅटेगरीमध्ये ठेवायचे आणि अशा टीममध्ये जायचो तिकडे ऑलरेडी 5 बॉलर असायचे, तर मला फिल्डिंगमध्ये तरी घ्यायचे. मागच्या वर्षी तर मी सेकंड बॉलिंग ऐकून होतो एका टीममध्ये. आणि असं झालं की आमचे जे ओनर होते त्यांना बॉलिंग टाकायची होती, तर ते काय बोलले मला की तू ओपनिंगला जा तेवपर्यंत ठीक होतं. टीममध्ये तर खेळणारच होतो. सेकंड बॉलिंग ऐकून असूनही मला पहिल्या मॅचला बसवलं होतं. जर वर्षभर प्रॅक्टिस करतो माणूस आणि त्याला तुम्ही खेळायला घेत नाही, त्याकरता मग मी डायरेक्ट घरी गेलो आणि कपडे चेंज केले. असं मी नव्हतं केलं पाहिजे, पण खूप वाईट वाटलेलं, कारण की जर वर्षभर प्रॅक्टिस करतो आणि तुला खेळायला नाही भेटत तर तुम्हाला पण कसं वाटणार आहे. आणि खूप लोक मला असं बोलली की तू फॉर्म भरला पाहिजे होता आणि तू घरी नव्हता गेला पाहिजे. तर मला पण त्यांना असं सांगायचं आहे की तुम्हाला ज्या दिवशी गावाच्या टीममध्ये घेत नाही त्या दिवशी तुम्ही मॅच बघायला पण येत नाही, आणि ज्या दिवशी घेतात त्या दिवशी तुम्ही ग्राउंडवर दिसतात. ते मला पण माहीत आहे आणि समजून जा मी कोणाला बोलतो आहे. तर होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.